आज आपण एका अशा संस्कृतीबद्दल बोलणार आहोत जी जगातील सर्वात जुन्या आणि तितक्याच रहस्यमय संस्कृतींपैकी एक आहे. हो, आपण बोलतोय हडप्पा संस्कृतीबद्दल. हजारो वर्ष जमिनीखाली गाडली गेलेली शहरं आणि तिथले लोक. चला तर त्यांचीच गोष्ट आज उलगडून पाहूया. एक विचार करा. समजा एक अशी संस्कृती आहे जी प्राचीन इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्हींना एकत्र केलं तरी त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी होती. आणि ही अख्खी संस्कृती इतिहासाच्या पानांमधून जणू गायबच झाली होती. इतकी की जेव्हा तिचा शोध लागला तेव्हा आपल्याला आपला सगळा इतिहास पुन्हा नव्याने लिहावा लागला. अविश्वसनीय आहे नाही का? तर ही गोष्ट आहे साधारण 100 वर्षांपूर्वीची, 1921 आणि 1922 सालची. दयाराम साहनी आणि राखालदास बॅनर्जी ह्या दोघांच्या शोधांनीच अक्षरशः खळबळ माजवली, कारण त्यांच्यामुळे भारताचा इतिहास एकदम हजारो वर्षांनी मागे गेला. या शोधांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट केली की आपण ज्याला वैदिक काळ म्हणतो ना, त्याच्याही खूप खूप आधी इथे एक जबरदस्त प्रगत शहरी संस्कृती नांदत होती. मग प्रश्न पडतो की ही जी हरवलेली संस्कृती होती ती नेमकी किती मोठी होती, तिचा विस्तार किती होता? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हा आकडा ऐकला तर थक्क व्हाल. तब्बल 13 लाख चौरस किलोमीटर, म्हणजे आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताचा बराच मोठा भाग. एवढ्या प्रचंड प्रदेशात ही संस्कृती पसरली होती. जरा विचार करा, त्या काळात म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जगात दुसरी एकही संस्कृती इतकी विशाल नव्हती. जबरदस्तच. पण खरं सांगायचं तर या संस्कृतीचं सगळ्यात मोठं आश्चर्य तिचा आकार नाहीये. ते दडलंय तिच्या शहरांमध्ये. हो, अशी शहरं जी पाहून वाटतं की जणू काही ती भूतकाळातली नाहीत तर भविष्यातली आहेत. त्यांची शहरं बघितली ना तर आजच्या मॉडर्न सिटी प्लॅनिंगला सुद्धा लाजवतील. सगळं कसं अगदी प्लॅन करून केलेलं. मुख्य रस्ते एकमेकांना बरोबर काटकोनात छेदायचे, त्यामुळे अख्खं शहर एकदम व्यवस्थित चौकोनी ब्लॉक्समध्ये विभागलं जायचं. यालाच ग्रिड सिस्टम म्हणतात. आणि गंमत म्हणजे हीच सिस्टीम आजही चांगल्या शहर नियोजनाचा पाया मानली जाते. आणि त्यांचं ही नियोजन किती परफेक्ट होतं याचा सगळ्यात मोठा पुरावा कुठे मिळतो माहितीये? त्यांच्या विटांमध्ये. म्हणजे विचार करा, हजारो किलोमीटर पसरलेल्या या संस्कृतीत कुठेही जा, तुम्हाला एकाच साईजच्या एकाच गुणोत्तरातल्या विटा मिळतील. 1:2:4. हे काय दाखवतं की त्यांच्यात किती जबरदस्त संघटन आणि समन्वय होता. आता ऐका सगळ्यात भारी गोष्ट, स्वच्छता. या बाबतीत तर हडप्पावासियांनी कमालच केली होती. प्रत्येक घरातून निघणारं सांडपाणी व्यवस्थित बंद गटारांमधून थेट शहराच्या बाहेर जायचं. आणि हो, या गटारांच्या साफसफाईसाठी रस्त्यांवर मॅनहोलसुद्धा होते. आज आपल्याला हे नॉर्मल वाटेल, पण ही व्यवस्था इतकी ॲडव्हान्स होती की रोमनांना अशी सिस्टम बनवायला पुढे हजारो वर्ष लागली. खरंच त्या काळातला हा एक अभियांत्रिकी चमत्कारच होता. बरं, या संस्कृतीत अशी अनेक मोठी डेव्हलप्ड शहरं होती आणि प्रत्येक शहराची स्वतःची अशी एक ओळख होती. जसं की मोहेंजोदारोमधलं महास्नानगृह. कदाचित तिथे काहीतरी धार्मिक कार्यक्रम होत असतील. तर दुसरीकडे लोथल हे एक मोठं बंदर होतं, म्हणजे इंटरनॅशनल ट्रेडचं सेंटर. यावरून कळतं की त्यांच्या जीवनात किती विविधता आणि स्पेशलायझेशन होतं. ओके, तर आपण शहरं पाहिली, त्यांचं प्लॅनिंग पाहिलं. पण या शहरांमध्ये राहणारे लोक कसे होते? त्यांचं रोजचं जीवन कसं असेल? त्यांची अर्थव्यवस्था, त्यांची कला, त्यांचा समाज कसा होता? चला आता सिंधू नदीच्या काठावरच्या या जीवनात थोडं डोकावून पाहूया. त्यांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार होता शेती. गहू, बार्ली तर पिकवायचेच, पण जगात पहिल्यांदा कापसाची लागवड करण्याचं श्रेयसुद्धा याच लोकांना जातं. कमाल आहे ना? आणि इतकंच नाही, त्यांचा व्यापारही एकदम संघटित होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण साम्राज्यात वजन आणि मापांची एकच पद्धत लागू केली होती. यामुळे काय व्हायचं तर व्यापारात एक समानता आणि पारदर्शकता यायची. आणि त्यांच्या या आंतरराष्ट्रीय व्यापाराला एक पक्का पुरावासुद्धा आहे. मेसोपोटेमियाच्या प्राचीन लिखाणांमध्ये आपल्या सिंधू प्रदेशाचा उल्लेख मेलुहा या नावाने आढळतो. म्हणजे विचार करा, त्या दोन महान संस्कृतींमध्ये समुद्राच्या मार्गाने व्यापार चालायचा याचा हा किती मोठा पुरावा आहे. आता कला आणि कौशल्याबद्दल बोलूया. हडप्पावासी किती मोठे कलाकार होते आणि त्यांचं धातुकाम किती प्रगत होतं याचा एक उत्तम नमुना म्हणजे ही नृत्य करणारी मुलगी नावाची कांस्य मूर्ती. ही मूर्ती हजारो वर्षांपूर्वी लॉस्ट वॅक्स नावाच्या एका खास टेक्निकने बनवली होती. त्यांच्या कौशल्याला खरंच सलाम. पण कदाचित या सगळ्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक गोष्ट कोणती असेल तर ती आहे त्यांची सामाजिक रचना. बघा, इजिप्त किंवा मेसोपोटेमियामध्ये आपल्याला मोठमोठे राजवाडे, राजांच्या भव्य कबरी दिसतात. इथे तसं काहीच नाहीये. गुलामगिरीचेही कोणतेच स्पष्ट पुरावे मिळत नाहीत.
यावरून काय वाटतं की हा समाज कदाचित जास्त समानतेवर आधारित होता. एवढी प्रगती, एवढं नियोजन, एवढी कला, पण या सगळ्याच्या पलीकडे एक असं गूढ आहे जे आजही उलगडलेलं नाहीये. आणि ते गूढ म्हणजे त्यांची भाषा, त्यांची लिपी. जणू काही इतिहासाची एक किल्लीच हरवली आहे. उत्खननामध्ये हजारो सील्स म्हणजे मुद्रा आणि भांडी सापडली आहेत आणि त्यांच्यावर अशी चित्र आणि चिन्ह कोरलेली आहेत. ही एक प्रकारची चित्रलिपी आहे. पण दुर्दैवाने आज 5000 वर्षांनंतरही ही लिपी आपल्याला वाचता आलेली नाहीये. फक्त एकदा कल्पना करा, जर ही लिपी आपल्याला वाचता आली तर काय होईल? या लोकांबद्दलची कितीतरी रहस्य आपल्या समोर येतील. त्यांचं साहित्य, त्यांचं ज्ञान, त्यांचे विचार, सगळं काही. इतिहासाचं एक अख्खं हरवलेलं पान जणू काही आपल्या समोर उघडं होईल. सध्या तरी या लिपीचं कोडं सोडवताना आपल्याला फारच थोड्या गोष्टी माहीत आहेत. एक, की ती उजवीकडून डावीकडे लिहिली जायची, आणि दुसरा म्हणजे त्यात 400पेक्षा जास्त वेगवेगळी चिन्ह आहेत. पण या चिन्हांचा अर्थ काय हे उलगडणं आजही आपल्यासाठी एक खूप मोठं आव्हान आहे. आणि आता येऊया शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या रहस्याकडे. इतकी प्रगत, एवढी विशाल आणि इतकी सुनियोजित संस्कृती अचानक नाहीशी कशी झाली? गेली कुठे? याचं उत्तर सोपं नाहीये. संशोधकांना वाटतं की यामागे कोणतं एकच कारण नव्हतं, तर अनेक गोष्टी एकाच वेळी घडल्या. जसं की हवामानात मोठे बदल झाले असतील, मोठा दुष्काळ पडला असेल, किंवा सिंधू नदीनेच आपला मार्ग बदलला असेल, ज्यामुळे सगळी शेतीच उद्ध्वस्त झाली असेल. असंही होऊ शकतं की आंतरराष्ट्रीय व्यापार थांबला आणि अर्थव्यवस्था कोलमडली. म्हणजे एकामागोमाग आलेल्या अनेक संकटांचा हा एकत्रित परिणाम असावा. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. पूर्वी एक आर्य आक्रमणाचा सिद्धांत मानला जायचा, पण आता बहुतेक संशोधकांनी तो नाकारला आहे. का? कारण उत्खननात कुठेही मोठ्या युद्धाचे किंवा संघर्षाचे पुरावेच सापडलेले नाहीयेत. ठीक आहे, ही संस्कृती काळाच्या ओघात नाहीशी झाली, पण तिचा वारसा तो आजही जिवंत आहे. तर मग या पहिल्या भारतीयांनी आपल्याला आणि जगाला काय दिलं? या संस्कृतीने फक्त भारतीय उपखंडात शहरीकरणाचा पाया घातला नाही, तर त्या पलीकडे जाऊन खूप काही दिलं. सायंटिफिक सिटी प्लॅनिंग, स्वच्छतेचं महत्त्व, एक संघटित समाज कसा असावा, यासारख्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी जगाला दाखवून दिल्या. खरंच हा मानवी बुद्धिमत्तेचा आणि सहकार्याचा एक जबरदस्त वारसा आहे. आणि शेवटी हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं. विचार करा, 5000 वर्षांपूर्वीच्या ह्या शहरांकडनं आजची आपली ही आधुनिक शहरं, शहरी जीवन आणि टिकाऊपणाबद्दल म्हणजे सस्टेनेबिलिटीबद्दल काय शिकू शकतात? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.